तुमचा पहिला प्रश्न आहे. शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला होता? तुमचे ऑप्शन आहे अ. राजगड, बी. तोरणा, सी. सिंहगड, डी. रायगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. तोरणा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिंहगडचा लढा कोणत्या वर्षी झाला? तुमचे ऑप्शन आहे अ. 1665, बी. 1670, सी. 1680, डी. 1707. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 1670. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिंहगडाच्या लढ्यात कोण शहीद झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. बाजीराव, बी. तानाजी मालुसरे, सी. नेताजी पालकर, डी. मुरारबाजी देशपांडे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. तानाजी मालुसरे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. रायगड किल्ला कोणत्या पर्वतरांगेत आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. सह्याद्री, बी. सातपुडा, सी. निलगिरी, डी. अरावली. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सह्याद्री. तुमचा पुढचा प्रश्न आहे. प्रतापगडचा लढा कोणत्या दोन नेत्यांमध्ये झाला? तुमचे ऑप्शन आहे अ. शिवाजी अफझल खान, बी. शिवाजी औरंगजेब, सी. शिवाजी शाहिस्तेखान, डी. शिवाजी मिर्झा राजा जयसिंग. तुमचे योग्य उत्तर आहे अ. शिवाजी अफझल खान. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. सातारा, बी. कोल्हापूर, सी. रत्नागिरी, डी. पुणे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कोल्हापूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. घनगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. रायगड, बी. पुणे, सी. नाशिक, डी. ठाणे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पुणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मराठा साम्राज्याची राजधानी कोणत्या किल्ल्यावर होती? तुमचे ऑप्शन आहे अ. रायगड, बी. शिवनेरी, सी. प्रतापगड, डी. तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. रायगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पुरंदरचा तह कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तुमचे ऑप्शन आहे अ. रायगड, बी. पुरंदर, सी. प्रतापगड, डी. लोणावळा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पुरंदर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. मुरारबाजी देशपांडे कोणत्या किल्ल्याच्या लढाईत प्रसिद्ध झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. कल्याण, बी. पुरंदर, सी. सिंहगड, डी. प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पुरंदर. तुमचा पुढचा प्रश्न आहे.
शिवनेरी किल्ला कोणाच्या जन्मस्थानासाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. संभाजी महाराज, बी. शाहू महाराज, सी. शिवाजी महाराज, डी. बाजीराव पेशवा. तुमचे योग्य उत्तर आहे सी. शिवाजी महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे. दौलताबाद किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? तुमचे ऑप्शन आहे अ. देवगिरी, बी. रायगड, सी. प्रतापगड, डी. शिवनेरी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. देवगिरी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पावनखिंड लढा कोणत्या वीराने लढला? तुमचे ऑप्शन आहे अ. तानाजी मालुसरे, बी. बाजी प्रभू देशपांडे, सी. नेताजी पालकर, डी. प्रतापराव गुजर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बाजी प्रभू देशपांडे. तुमचा पुढचा प्रश्न आहे. कोणत्या किल्ल्याला पूर्वेचे जिब्राल्टर असे म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहे अ. दौलताबाद, बी. रायगड, सी. सिंधुदुर्ग, डी. प्रतापगड. तुमचे योग्य उत्तर आहे अ. दौलताबाद. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिंधुदुर्ग किल्ला कोणत्या सागरावर आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. अरबी समुद्र, बी. बंगालचा उपसागर, सी. वेंगुर्ला खाडी, डी. कृष्णा नदी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. अरबी समुद्र. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम कोणी केले? तुमचे ऑप्शन आहे अ. शिवाजी महाराज, बी. संभाजी महाराज, सी. शाहू महाराज, डी. औरंगजेब. तुमचे योग्य उत्तर आहे अ. शिवाजी महाराज. तुमचा पुढचा प्रश्न आहे. विशाळगड किल्ल्याशी कोणत्या युद्धाचा संबंध आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. पावनखिंड, बी. प्रतापगड, सी. पुरंदर, डी. तोरणा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. पावनखिंड. तुमचा पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांनी किल्ले बांधताना कोणते ध्येय ठेवले होते? तुमचे ऑप्शन आहे अ. व्यापार, बी. संरक्षण, सी. शेती, डी. शिक्षण. तुमचे योग्य उत्तर आहे बी. संरक्षण. तुमचा पुढचा प्रश्न आहे. रायगडावर शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाले? तुमचे ऑप्शन आहे अ. 1664, बी. 1674, सी. 1680, डी. 1650. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 1674. तुमचा शेवटचा प्रश्न आहे. हरिश्चंद्रगड कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. नाशिक, बी. अहमदनगर, सी. ठाणे, डी. सातारा. तुमचे
तुमचे योग्य उत्तर आहे बी. अहमदनगर.